कदंबाने गोव्यावर 400 वर्षांहून अधिक काळ राज्य केले. या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे कन्नड आणि सांस्कृतिक मंत्री शिवराज तंगडगी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार उत्तर कन्नड जिल्ह्याचे विभाजन करून कदंब कन्नड जिल्ह्याच्या नावाने दुसऱ्या जिल्ह्याची निर्मिती करण्याच्या मागणीचा विचार केला जाणार आहे. शक्य झाल्यास कर्नाटक राज्य विधिमंडळाच्या चालू हिवाळी अधिवेशनात बेळगाव येथे हा प्रस्ताव मांडला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या संदर्भात कदंब कन्नड जिल्हा आंदोलन समितीतर्फे सुवर्णसौधाजवळ निवेदन देण्यात आले. आकाराने बेळगाव जिल्ह्यापेक्षा मोठा असलेल्या उत्तर कन्नड जिल्ह्याचे विभाजन करून नवीन कदंब जिल्ह्याच्या निर्मितीसाठी संपूर्ण उत्तर कन्नड जिल्ह्यात निदर्शने केली जात आहेत. मागणी तीव्र करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. उत्तर कन्नडमध्ये स्वाक्षरी मोहीम, रथयात्रा आणि पदयात्रा आयोजित करीत आहोत आणि कदंब जिल्ह्याच्या नावाने नवीन जिल्हा निर्मिती व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू करीत आहोत. शिर्सी, सिद्धापूर, मुनगोड, बनवासी, यल्लापूर, दांडेली, हल्याळ येथील कार्यकर्त्यांनी सोमवारी बेळगाव येथे केलेल्या आंदोलनात सहभाग घेतला, असे अनंतमूर्ती हेगडे यांनी सांगितले. प्रसार माध्यमाशी बोलताना मंत्री तंगडगी म्हणाले की राज्य सरकार उत्तर कन्नडच्या विभाजनाच्या प्रलंबित मागणीवर गांभीर्याने विचार करेल. लोकांच्या हितासाठी लहान जिल्ह्याची निर्मिती केली जाईल. सरकारी कार्यालयातील कामे करण्यासाठी त्यांना लांबचा प्रवास करावा लागणार नाही. तसेच अधिकाऱ्यांना विविध योजना आणि कार्यक्रमावर बारकाईने लक्ष ठेवण्यात मदत होईल. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी बोलून हे प्रकरण प्राधान्याने हाती घेण्याचे आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिले. यावेळी यल्लापूरचे आमदार शिवराम हेब्बार, NH कोनारेड्डी आणि भीमण्णा नाईक यांनी आंदोलनस्थळी समितीच्या सदस्यांना भेट दिली आणि सर्व आमदार आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींना नवीन जिल्ह्याच्या निर्मितीसाठी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी केले. कन्नड जिल्हे